राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती ऑपरेशन टायगरची। ठाकरेंचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि पक्षांतरबंदी कायद्यातनं वाचण्याकरता आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे अशी कुजबूज गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोल सुरू केल्याचंही बोललं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मुंबईत खासदारांची बैठक झाली, ज्याला 5 खासदार ऑनलाईन हजर होते। त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आणखी जोर चढला। यावरून आता महायुती आणि ठाकरे सेनेमध्ये चांगलंच वागयुद्ध पाहायला मिळत आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। हे ऑपरेशन ते ऑपरेशन, मग ह्याचं ऑपरेशन, मग एम्समध्ये आहे का, मग गंगाराममध्ये आहे का, ऑपरेशन इस्पितळामध्ये होत असतं। Why it is called Operation Tiger? Because tiger is the symbol of Shivsena. टायगर म्हणायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातलं, तो दात काढलेले वाघ ते। खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं। मला असं वाटतं हे टायगर बेगर जे आहे ना, काही लोक असतील, मला माहिती नाही त्याच्यातलं, पण हे जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। ते प्रतापराव जाधव मंत्री असतील, त्यांच्या फार्मसीच्या संदर्भामध्ये ते गेले आणि त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं। एका मंत्र्याला एक खासदार भेटला, काय तेवढं आपण सगळ्यांनी आतडी पिरवून विचारण्याचं कारण काय? म्हणून आम्ही कुणालाही ना बोलवलेलं आहे ना त्यांच्याशी संपर्क साधला आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरवर या काही मोजक्या प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटले आणि पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा जोरदार रंगली। याला हवा मिळाली ती उद्धव ठाकरे अचानक ऍक्टिव्ह झाल्यामुळे। ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असताना 14 तारखेला उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व खासदारांना मातोश्रीवरती पाचारण केले। यावेळी 4 खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर 5 ऑनलाईन हजर असल्याचं सांगत पक्ष एकसंघ असल्याचं भासवलं गेलं। मात्र या बैठकीला दुसऱ्याच दिवशी खासदार संजय देशमुख दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना भेटले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता खासदार एका मंत्र्याला भेटला तर काय झालं असा सूर ठाकरे सेनेनं लावला असला तरी उत्तर देताना अनिल देसाईंना फुटलेलं हसू आणि संजय राऊत यांची उद्विग्नता यामुळे दाल में कुछ काला है असं कुणालाही वाटेल। साहेबांशी ते रीतसर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, त्यांच्या घरी पाहुणे होते। तो कार्यक्रम त्यांचा झाला, दुसऱ्या दिवशी त्यांचं काय स्वतःचं काम मंत्र्यांशी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी होतं, त्याच्यासाठी गेले। ते प्रतापराव जाधव मंत्री असतील, त्यांच्या फार्मसीच्या संदर्भामध्ये ते गेले आणि त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे त्याच्यावर कुठचे बाकी विचार करण्याची गरज काय? गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेले असतात आमच्या समोर, आमचा संवाद होतो, का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीचं आहे। हे बघा, प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत, त्याच्यासाठी त्यांच्याकडे कोणी गेलं असेल तर तो भाग वेगळा आहे, परंतु असं कोणी आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली असं कुठे झालेलं नाहीये आणि आम्ही कोणाशी चर्चा केलेली नाही। आपले खासदार फुटणार नाहीत याची ठाम खात्री संजय राऊतांना असण्याचं आणखीही एक खास कारण आहे। 14 तारखेच्या बैठकीत खासदारांनी आई तुळजाभवानीची आणि मुलाबाळांची शपथ घेतली आहे म्हणे। ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतलेली आहे। साहेब, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत। काय ऑनलाईन हो, मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही। संजय राऊत हे विसरले, शपथा घेऊन शिवबंधन बांधून माणसं टिकत नाहीत। खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत ही चर्चा ही राऊतांना अमान्य आहे। उलट लोकप्रतिनिधींना भेटणारा ठाकरेंसारखा दुसरा नेताच नाही असं राऊत यांनी सांगून टाकलं। उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, शरद पवारांनंतर। शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो। मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात। उद्धवजी ठाकरे आपल्या आमदारांनी आणि खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातनं बाहेर पाठवतात, म्हणजे दरवाजापर्यंत आलेल्या माणसाला देखील तुम्ही मातोश्रीमध्ये प्रवेश देत नाहीत।
मुळामध्ये संजय राऊतांना देखील अनेक वेळेला मातोश्रीमध्ये प्रवेश मिळत नाही, हे वास्तव आहे. एकीकडे हे वाद रंगलेले असताना शिवसेना नेते सातत्यानं ऑपरेशन टायगर बाबत विधानं करून ठाकरेंचं टेन्शन वाढवत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. शेवटी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी ही लोक सगळे आहे. त्यामुळे पहिला त्यांना प्राधान्य आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांनी तसा विचार केला तर देऊ. आम्ही भूमिका 2022ला घेतली तेव्हा जो पाठीमागं लॉट शिल्लक राहिला होता, लास्ट लॉट जो आमच्याकडं आला, त्या लोकांना असंच उद्धव ठाकरे साहेब म्हणले होते, तुम्हाला सुद्धा ज्याला जायचं असेल त्यांनी जावा, असं ते लोक उघड सांगतात आमच्या बरोबर आलेले आमदार महोदय. त्यामुळे कदाचित जुना अनुभव पाहता बोलणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यावर सूचक मौन बाळगून आहेत. ऑपरेशन टाइगर चल रहा है, सुना 5 से 6 सांसद ऐसे हैं उनके जा सकते हैं. सर कुछ कहना चाहेंगे आप ऑपरेशन टाइगर के बारे में? कुछ कहना चाहेंगे? बहुत चर्चा है सर इसके बारे में, दिल्ली से लेकर महाराष्ट्र तक. आता ऑपरेशन टायगर ही खरं म्हणजे काही एखादी खरीखुरी मोहीम नव्हे, पण मीडिया आणि सोशल मीडियात याची एवढी चर्चा रंगतीये की आता या नावावरूनही दोन्ही शिवसेनांमध्ये जुंपायला लागली आहे. Why it is called Operation Tiger? Because Tiger is the symbol of Shiv Sena, and Shiv Sena is getting stronger day by day. Number of people want to join, number of representatives of the people are joining Shiv Sena or in the process of joining Shiv Sena. That would make Shiv Sena stronger. टायगर बनायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला. तो दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्यांच्या पायावर डोकं ठेवणारी लोक आहेत दिसतात. लाचार झाले दिल्ली पुढे ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात. भाजप शिवसेनेचे नेते सातत्यानं टायगरच्या चर्चेला हवा देत आहेत, तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष डिनायल मोडमध्ये असल्याचं चित्र आहे. मात्र पक्षात नाराजीची आग नसेल तर हा चर्चेचा धूर कुठून येतोय याचं उत्तर मात्र ठाकरेंकडे नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.